वरचा दिवस 14 एप्रिल 2026 ची दुपार आणि पाकिस्तानच्या लाहोरमधील हमदर चौकात अचानक गोळीबाराचा आवाज घुमला. हा गोळीबार सामान्य नव्हता, कारण ज्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या तो भारताचा गेल्या 40 वर्षापासूनचा सर्वात मोठा शत्रू होता. ज्या माणसाने आपली संपूर्ण हयात भारताला जखमा देण्यात आणि काश्मीरमध्ये रक्ताचे पाट वाहण्यात घालवली, तोच माणूस आज एका लाहोरच्या रस्त्यावर रक्ताच्या थरोळ्यात पडला होता. एका न्यूज चॅनलच्या ऑफिसमधून बाहेर पडून आपल्या कारमध्ये बसणाऱ्या या व्यक्तीला माहिती नव्हतं की काळ अगदी जवळ येऊन उभा आहे. दोन अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून येतात, गाडीत बसलेल्या इतर कोणालाही धक्का न लावता केवळ एकाच माणसाला लक्ष करतात आणि सपासप गोळ्या झाडून पसार होतात. हा थरार केवळ एका गुन्हेगारी घटनेपुरता मर्यादित नाही, तर हा भारताच्या एका जुन्या हिशोबाचा निकाल असल्याचं बोलले जात आहे. नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल चावडी. आज आपण अशा एका घटनेचा आणि अशा एका दहशतवादाचा पंचनामा करणार आहोत, ज्याने भारताच्या सार्वभौमत्वाला अनेकदा आव्हान दिलं होतं. लष्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य असणारा आमिर हमजा सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. लाहोरच्या हमदर चौकात झालेला हा हल्ला इतका अचूक होता की हल्लेखोरांनी ज्याला मारायचे होते त्यालाच टिपले. आमिर हमजा हा केवळ एक नाव नाही, तर तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIचा एक असा मोहरा होता, ज्याने काश्मीरमधील तरुण पिढीची डोकी भडकवण्याचे आणि तिथे शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याचे काम दशकानुदशके केले आहे. तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आणि डॉक्टरांच्या मते तो कोणत्याही क्षणी श्वास सोडू शकतो. आमिर हमजाच्या इतिहासाकडे नजर टाकली असता तर आपल्याला कळते की हा माणूस किती धोकादायक होता. 1959 मध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुजरानवाला येथे जन्मलेला हा हमजा 1980च्या दशकापासून सक्रिय आहे. जेव्हा अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनच्या विरोधात मुजाहिदीन लढत होते, तेव्हा अमेरिकेने आणि पाकिस्तानने मिळून ज्या दहशतवादाची पेरणी केली होती त्यात हमजाचा मोठा वाटा होता. 1985 मध्ये जेव्हा हाफिज सईदने लष्कर-ए-तैयबाची स्थापना केली, तेव्हा आमिर हमजा त्याचा उजवा हात होता. लष्करच्या सुरुवातीच्या काळात दहशतवाद्यांची भरती करणे, त्यांना ट्रेनिंग देणे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगभरातून फंड गोळा करणे ही जबाबदारी हमजाकडे होती. त्याने आपली हयात भारताविरुद्ध विष ओकण्यात घालवली आहे. काश्मीरमधील प्रत्येक मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे या माणसाची रणनीती आणि ISIचे समर्थन असायचे. हा आमिर हमजा केवळ एक स्थानिक गुंड नव्हता, तर अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले होते. लष्कर-ए-तैयबा ही संघटना जागतिक स्तरावर बॅन झाल्यानंतरही हमजाचे काम थांबले नव्हते. 2012 पर्यंत त्याने लष्करमध्ये अत्यंत प्रभावी भूमिका बजावली, पण 2018च्या सुमारास त्याच्या संघटनेतील इतर नेत्यांशी पैशाच्या व्यवहारावरून खटके उडाले. त्यानंतर त्याने स्वतःची नवी चूल मांडली आणि जैश-ए-मंगफा नावाची नवीन दहशतवादी संघटना उभी केली. या नवीन संघटनेचा मुख्य उद्देश पुन्हा एकदा काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करणे हाच होता. आमिर हमजा हा ISIच्या इतका जवळचा होता की त्याला पाकिस्तानमधील लष्करी रुग्णालयामध्ये विशेष सुरक्षा आणि उपचार मिळत असत. आता असा प्रश्न निर्माण होतो की या आमिर हमजाला मारण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला होता का? तर याचे उत्तर हो असे आहे. मागच्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमध्ये 3.5 दिवसांचे एक छोटेखानी पण भीषण युद्ध झाले होते. या युद्धात भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आणि अनेक दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. मे महिन्यात हे युद्ध संपल्यानंतर लगेचच पाकिस्तानमध्ये अननोन गनमॅनची दहशत सुरू झाली. मे रोजी कराचीमध्ये लष्करचा मोठा दहशतवादी अबू सैफुल्लाह याची हत्या झाली. त्यानंतर काही दिवसांनी आमिर हमजावरही त्याच्या घराजवळ हल्ला झाला होता. त्यावेळी ISIने त्याला तातडीने पंजाबमधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये भरती करून वाचवले होते. ISIसाठी हमजा हा महत्वाचा होता, कारण त्याच्याकडे काश्मीरमधील जुन्या नेटवर्कची सर्व सूत्रे होती. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. लाहोरच्या रस्त्यावर ज्या पद्धतीने त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यावरून हल्लेखोरांची तयारी आणि माहिती किती अचूक होती हे स्पष्ट होते. पाकिस्तानमध्ये सामान्य जनतेसाठी असणारी रुग्णालये ही केवळ नावापुरते असतात. तिथे गेल्यावर माणूस जिवंत परत येईल याची खात्री नसते. दुसरीकडे मिलिटरी हॉस्पिटलमध्ये केवळ पाकिस्तानच्या हितासाठी काम करणाऱ्या आणि लष्कराच्या मर्जीतल्या लोकांना स्थान मिळते. सध्या हमजा एका खासगी रुग्णालयात आहे आणि त्याची प्रकृती खालावत चालली आहे. ISI त्याला पुन्हा मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हलवण्याच्या प्रयत्नात आहे, पण यावेळी आमिर हमजा वाचण्याची शक्यता फार कमी आहे. या संपूर्ण घटनेत मोडस ऑपरेंडी म्हणजे गुन्ह्याची पद्धत अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही जर नीट पाहिले तर लक्षात येईल की कारमध्ये हमजा सोबत त्याचे नातेवाईक किंवा इतर लोकही होते, पण गोळ्या फक्त हमजालाच लागल्या. हल्लेखोरांनी कोणत्याही निरपराध व्यक्तीला इजा पोहोचवली नाही. ही सर्जिकल स्ट्राईक सारखी अचूकता कोणाची असू शकते. 2021-22 पासून सुरू झालेला हा सिलसिला 2026 पर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानमध्ये बसलेला भारताचा जो शत्रू आहे तो एकामागून एका अज्ञात हल्ल्यात मारला जात आहे. भारताची गुप्तचर संस्था रॉ या प्रकारच्या कारवायामध्ये गुंतलेली असते, असा आरोप पाकिस्तान वारंवार करत असतो.
पण भारत अशा दाव्यांना नेहमीच केराची टोपली दाखवतो. ही भारताच्या बदललेल्या धोरणाची निशाणी मानली जाते, जिथे शत्रूला त्याच्याच घरात शिरून मारले जाते. काही लोकांचे असेही म्हणणे आहे की हे काम टीटीपी म्हणजे तहरीक तालिबान पाकिस्तानचे असू शकते. टीटीपी सध्या पाकिस्तानी इस्टॅब्लिशमेंट आणि त्यांच्या पाळीव दहशतवाद्यांच्या विरोधात उभी ठाकली आहे. पण टीटीपीची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. ते जेव्हा हल्ला करतात तेव्हा ती केवळ एका व्यक्तीला मारत नाहीत, ते डायरेक्ट बॉम्बस्फोट करतात किंवा फिदाईन हमला करतात, ज्यामध्ये 100 ते 200 लोक एकाच वेळी मारले जातात. मात्र हमजावर झालेला हा हल्ला अतिशय प्रोफेशनल आणि टार्गेटेड होता. अशा प्रकारे केवळ एकाच दहशतवाद्याला वेचून मारण्याची पद्धत ही भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या शैलीशी मिळतीजुळती आहे. आमिर हमजाचा अंत होणे ही भारतासाठी खूपच मोठी सुखद बातमी आहे. हा तोच माणूस होता ज्याने भारताला हजार जखमा देऊन रक्तबंबाळ करणे या पाकिस्तानच्या धोरणाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आयुष्य खर्च केले. तो 66 वर्षांचा झाला होता आणि तरीही त्याच्या डोक्यातील भारताबद्दलचे विष कमी झाले नव्हते. त्याने अफगाणिस्तानपासून काश्मीरपर्यंत रक्ताचा खेळ खेळला होता आणि अखेर नीतीने त्याचा हिशोब चुकता केला आहे. ISI त्याला वाचवण्यासाठी कितीही प्रयत्न करू, पण यावेळी त्याचे नशीब त्याला साथ देईल असे वाटत नाही. पाकिस्तानमध्ये सध्या अशा दहशतवाद्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे. हाफिज सईद असो किंवा मसूद अझहर, हे सर्वजण आता आपल्या घरातही सुरक्षित राहिलेले नाहीत. अननोन गनमॅन ही आता एक अदृश्य शक्ती बनलेली आहे, जी पाकिस्तानच्या गल्लीबोळातून भारताच्या शत्रूंचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करत आहे. या घटनेमुळे पाकिस्तानच्या लष्कराला आणि त्याच्या ISI ला मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांच्या सुरक्षेच्या घेऱ्यात घुसून कोणीतरी त्यांच्या खास माणसाला गोळ्या घालून जाते ही त्यांच्यासाठी मोठी शर्मेची बाब आहे. भारताने कधीही या हत्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही आणि स्वीकारण्याची गरजही नाही, कारण जगाला माहित आहे की अन्यायाचा अंत हा असाच होत असतो. आमिर हमजा हॉस्पिटलमध्ये आहे आणि मृत्यूची वाट पाहत आहे. त्याचा मृत्यू अधिकृतपणे जाहीर झाला की काश्मीरमधील दहशतवादाचा एक मोठा अध्याय कायमचा बंद होईल. भारताच्या विरोधात कारस्थान करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला आता हा संदेश गेला आहे की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही लपलात तरी तुम्हाला शोधून काढले जाईल. आमिर हमजा मागच्या वेळी वाचला होता, पण यावेळी काळाने त्याची पक्की गाठ घातली आहे. तो मेल्याची बातमी येताच आम्ही तुम्हाला शॉर्टच्या माध्यमातून नक्कीच कळवू. भारताचा एक जुना शत्रू आता कायमच्या शांत होण्याच्या मार्गावर आहे आणि ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मंडळी, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? हा अननोन गनमॅन नेमका कोण असावा? भारताची ताकद आता खरोखरच आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वाढली आहे का की आपण शत्रूला त्याच्याच घरी जाऊन शोधू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर डिजिटल चावडी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून भारताच्या या विजयाची आणि शत्रूच्या विनाशाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचेल. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रोमहर्षक माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा डिजिटल चावडी. जय हिंद, वंदे मातरम.